माय बाप कृपावंत एवढा केला उपकार काय वालू मी पामर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. भगवंताचे लाडके आणि प्रेमी भक्त असणारे संत शिरोमणी भक्तवत्सल सैना महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला असणारा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोती सज्जन मायबापांना याची कल्पना असली तरीही सांगणं हे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या नयाने चालू असलेला श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने गेली अनेक वर्षापासून चालू असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह 49 म्हणजे पुढचे वर्ष सुवर्ण महोत्सवाचं आहे का? सुवर्ण महोत्सवाचं 50 वर्ष होत आहेत पुढच्या वर्षी. म्हणजे माईक काम झाली बंद करा म्हणजे त्याला. आणि भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळ मांडे वडगाव गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने तुम्हा सर्व श्रोती सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये विशेष सर्व गावातील तरुण या सर्व भजनी मंडळांच्या वतीने आपल्याच गावातील परमार्थ प्रेमी आमचे एकनाथराव शेळके सरपंच यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, थोर गायनाचार्य, संगीत अलंकार, भजन सम्राट, माझे अत्यंत जिवलग मित्र असणारे आमचे मदन महाराज कदम हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. तुम्ही करू नका. दुसरे गायनाचार्य, भजन सम्राट, आपल्या दोन्ही रत्न आपल्या परभणी जिल्ह्याचे येतात आमचे सोपान काका महाराज चव्हाण शेलूकर. आजपासून काका. सर्व परिसरातील भजनी मंडळ, आंबेगाव, पाळवदी, आमच्या इकडं पेगरगावकर महाराज, इकडं तिकडून लांबून आलेले पाकिस्तानातून आलेले आमचे मुरली आप्पा ब्रह्मपुरीकर. अजून कोणतं राहिले ग? लोहरा, भोसा, हळम, कोंडोळ राहिला अजून कोणी? किनोळा झाले का? उत्कृष्ट मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं रत्न असणारे, अत्यंत सुंदर आणि अत्यंत सुंदर स्वभाव असणारे आमचे नवनाथ दादा भंडारे यांचे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सर्वात प्रथम म्हणजे ज्यांच्या रसाळ वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ते पूजनीय हरिभक्तीपरायण म्हणजे बालासाहेब महाराज पठाडे बाबा हे सुद्धा उपस्थित आहेत. खरं सांगू, कथाकाराचं आणि कीर्तनकाराचं कधी जमत नाही बरं. म्हणजे भांडणं नाहीत आमची, जमत नाही म्हणजे कथाकार कीर्तनाला उपस्थित नसतात. याचं कारण असते 3 तास बसावं लागते दिवस आणि रात्री पुन्हा कीर्तन असते. पण आज माझं भाग्य आहे की माझ्या समोर हरिभक्तीपरायण पूजनीय आमचे पठाडे बाबा आहेत. खरं ते ज्ञानानं वयानं माझ्यापेक्षा मोठे आहेतच, पण अंतकरणानं तेवढेच मोठे आहेत म्हणून माझ्या समोर ते बसलेले बरं का. त्यांनाही धन्यवाद. येणेकरी बाबा दोन्हीही चौकदार, परिसरातून आलेली बरीच काही श्रोते सज्जन मायबाप, त्यामध्ये आता नवीन कीर्तनकार होणार आहेत ते आमचे महाराज, त्यांनाही धन्यवाद. आमचे झांबरे मामा आहेत, तिकडे दुधनगावून आलेले आमचे बाळूभाऊ काळे, हे सर्व परिसरातील सर्व श्रोते सज्जन मायबाप, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नारदाच्या गदम साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ.
सैना महाराजांचा आहे आणि या अभंगामधून सैना महाराजांनी तुमच्या आमच्यावर साधू संतांनी जे उपकार केले त्या उपकाराचं वर्णन करता येत नसल्यामुळे शब्द वापरला काय वानू मी पाहणार आहे का. वारकरी संप्रदायामध्ये असा एकही समाज नाही की त्या समाजामध्ये संतांचा जन्म झाला नाही का, ना असा एकही संत नाही त्यांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही का. प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आले, प्रत्येक संतांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. प्रमाण बघितले आपल्या लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय समाजाचा स्वाभिमान व्यक्त करतात. बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो. एकनाथराव कुणबी शब्द आहे बरं काही, तिकडे जाऊन सांगा वर तुमच्या नाव कर्याला. तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो. आहे का स्वाभिमान व्यक्त केला समाजाचा. गोरोबा काका कुलालाचे वंशी जन्मले शरीर नरारी सोनार. देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार. चला सावता महाराजांचा विचार करा. सावता महाराज म्हणतात अमुची माळियाची जात अमुची माळियाची जात शीतलामू बागायत. सावता महाराज नामदेवरायांचा विचार करा. अरे नामदेवराय जगाच्या मालकाला भांडतात. ऐका, ज्या वेळेला नामदेवराय तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले, नामदेवरायांसोबत बरेच वारकरी होते. त्या वारकऱ्यामध्ये गंगाखेडच्या जनाबाई सुद्धा होत्या. आणि तीर्थयात्रा करत 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 नागनाथ औंढा नागनाथ इथं मुक्काम पडला वारकऱ्यांचा, नामदेवरायांचा. ऐका, मुक्काम पडल्यानंतर गंगाखेडच्या श्री संत जनाबाई नामदेवरायांना म्हणू लागल्या, नामदेवराय काही जणी आपण कोण आहोत, कोण आहोत आपण, दचकू नका सांगा. वारकरी आपण वैष्णव आहोत. वैष्णव. मग शास्त्रांनी वैष्णवाला 5 पर्व सांगितलेत करायला. 5 पर्व. कोणते पर्व आहेत सांगते ऐका ना. कोणते पर्व आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम शिवरात्री. आणि आजचा हाचा दिवस म्हणजे शिवरात्रीचा आहे. महानपूर्व काळ आहे आणि आपण योग आहे. भोलेनाथाच्या म्हणजे औंढा नागनाथ या ठिकाणी नागनाथाच्या दरबारात आहे. कीर्तनाला प्रारंभ करावा, सेवा करावी आणि म्हणून नामदेवरायानं कीर्तनाला प्रारंभ केला आहे का. फिगरगावकर योग असा होता. महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे आतमध्ये ब्रह्मवृंदांचं शिवमहिमन चालू होतं मागे पुढे हात करून. आणि दरबारामध्ये नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं. पण कीर्तनामध्ये नामदेवराय जयघोष करायचे, बोला पुंडलिका म्हणायचे. यांचा जयघोष झाला, बोला पुंडलिका झाला की आतला श्लोक चुकायचा आहे का. एकदा दोनदा तीनदा बऱ्याच वेळ झालं. शेवटी आतले ब्रह्मवृंद नामदेवरायावर रागावली. मामा हे नाम्या कुणी सांगितलं कीर्तनाला तुला येत आहे का. चालतं हो. अक्षरशः नामदेवरायांना मंदिराच्या बाहेर ढकलून दिलं. नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे जातात. नामदेवरायचं ठरलं होतं, मदन महाराज माझा देव मंदिरापुरता नाही, एक राई के 1000 हिस्से और उसमें मेरा मोला बसे. या बोधावर असणारे नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे जातात आणि पाठीमागे जाऊन कीर्तनाला प्रारंभ करतात. आणि प्रारंभ करताना जगाच्या मालकाला म्हणतात ऐका देवा काय नाम. अरे हे मोठे मोठे मंदिर भजन कीर्तनासाठी आहेत का पत्ते खेळण्यासाठी देवा. म्हणजे माझं कीर्तन चालू असताना मला मंदिराच्या बाहेर ढकलून दिलं रे देवा. का ढकलून दिलं. मी ब्राह्मणाचं नाही म्हणून का. सांग ना देवा. शिंपेच्या कुळा जन्माला कोणी घातलं. कुणाचं भांडण नाहीये. कुणाचं
कोणाचं हा असं असं ते म्हणजे मला फक्त मेवणीच भांडण माहिती आहे. नामदेव भांडण करतात का. ही नदी न जात मोरी पंढरी राया, ऐसा तुमने नामा दर्दी काहे को बनाया, ऐसा तुमने नाम दर्दी काहे को बनाया, ही नदी न जात मोरी ओ पंढरी के राया, टाळवी नाने करनामा देऊळ में गया, पूजा करते बमन ने बार लगाया, देऊळ के पीछे नामा अलग पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊळ ही पिरे, फिर भी देऊळा जगा माझे खाती नामदेवा हाती, नामदेवा हाती नागेशा फिरला अपमान झाला बीजवरा, फिरविले देऊळ आहे का आपण भांडण थांबलं नाही. नामदेवराय म्हणता देवा ओ नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सूद. आणि शेवटचं वाक्य आहे का आता. नामदेवराय म्हणता देवा अरे मन मेरी सुई तन मेरा धागा, खेचर जी के चरण पर नामा सिंपी लागा. कोण लागा होय कोण लागा भाई ए शिंपी माहिती का. शिंपी म्हणजे कोण. त्याच्यामुळे त्याला कीर्तन धरून आणले. तिकडे बसलो होतो मूळ फोटो घालीत मोबाईल मध्ये. असलं पाहिजे ना कीर्तनाला. तुम्ही नाही तर कुणी यायचं कीर्तनाला. किती वर्ष चालू आहे तुझं. 17. बरे धोक्यात गेले समजा गेले वर्ष. म्हणावं लागलं तर 16 वर्ष. तरुण पिढी कीर्तनाला आली पाहिजे महाराज. अरे पुणे मुंबईला गेल्यानंतर आमच्या पुढं म्हातारे कमी तरुण असतात. ज्या जिल्ह्याची ओळख पारमार्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचे म्हणून आमच्या परभणी जिल्हा ओळखल्या जातं, त्या जिल्ह्यातले पोरं जर कीर्तन चालू असताना मंडपाच्या बाहेर असतील तर काय उपयोग आमचा नाही का. हो मंडपात यायचं कीर्तनात बरं का. उद्यापासून काय नाव तुझं. भागवत. ते कुठे गेलं गेलं का पळून. ते कुठे गेले ते. हे लिंबिया लिंब्याचं काय गेलं पळून. ते म्हणलं आपलं जमतच नाही म्हणा. मन मेरी सुई तन मेरा धागा, खेचर जी के चरण पर नामा सिंपी लागा. मी का सांगतोय का. अरे असा एकही समाज नाही त्या समाजामध्ये संत जन्माला आले नाही, आणि असा एकही संत नाही त्यांनी आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही का. त्याच परंपरेमधले संत शिरोमणी सैना महाराज छातीला हात लावून सांगतात आहे का. आम्ही वारिका वारिका करू हजामत बारिक, करू हजामत बारिक, करू हजामत बारिक. काय करू हजामत. कशी करू. कशी काय करीन बारीक करू आहे का. समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. ही प्रमाण आहेत प्रमाण. अरे ज्या वंशामध्ये ज्या कुळामध्ये जन्माला आले त्या कुळाचा वंशाचा सुद्धा स्वाभिमान व्यक्त केला संतांनी. आहे का प्रमाण पहा. नाभियाचे वंशी जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संले. ऐका स्वधर्म विचार
धंदा करी दोन प्रहर. भागवत प्रहर माहिती तुला? प्रहर किती तासात असते? प्रहर एक 7. हारी येते गळ्यात घालतो 7 तासाचं. भागवत पप्पा मम्मी येत नाही कीर्तनाला. कसं बघायला बघा ना, कसं बघायला. आता आमच्या लेकराला जर प्रहर 7 तासाचा म्हटलं तर अवघडच आहे का नाही? एक प्रहर किती तासाचा आहे बघा. आता हे 4 म्हणा. आता काय करावं? आता हे काठी काय करत हातात? आता ही किती तासाचा प्रहर आहे? 3 तासाचा आहे का? 3 तासाचा. दिवसामध्ये किती प्रहर आहेत? 4. रात्री 4. एक प्रहर किती तासाचा? 3 तासाचा. पहिला प्रहर किती वाजता सुरू होतो? उद्या येत नाही कीर्तनाला, अजिबात येत नाही. धरून आणलं तरी बसत नाही. 6 ते 9, 9 ते 12. धंदा करी दोन प्रहर. म्हणजे किती वाजेपर्यंत पूर्वीच्या काळी धंदा असायचा? 12 वाजेपर्यंत. 12 वाजता धोपटी खुंटीला अडकवली की दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत त्याला हात लावत नसायचे पूर्वीच्या काळामध्ये. पण आता त्यांचा काही दोष नाही महाराज, आमचा दोष आहे. सोपान महाराज, आम्हीच रात्री 12 वाजता दुकानात जातो. उद्या मेवणीचं लग्न आहे म्हणतो, केस लय पांढरे झालीत म्हणतो. कसे करा? कलर माराय का? त्याचा दोष आहे का? पण त्या काळामध्ये धंदा करी दोन प्रहर आहे का? म्हणून हे महाराष्ट्रातले संत शिरोमणी सैना महाराज महाराष्ट्रातले संत आहेत. पण अनेक पिढ्यापासून तिकडे बांधवगड मध्ये बुंदेलखंड आहे, तिथं उदयसिंह राजाच्या दरबारामध्ये त्यांची परंपरेची सेवा होती आहे का? सैना महाराजांचे वडील हो देवीदासजी, आडनाव वैद्य, आईचं नाव प्रेमकुंवर आणि बायकोचं नाव सुंदराबाई. घेऊन घ्या बरं. गावात नाही ना कोणी एखादं घर आहे का? नाही घर एखादं भागवत आहे ना? ती मला पुढच्या वर्षी दक्षिणात एकटी देते बघा आता, कारण हे आपण कोणीच घेत नाही ना. महाराष्ट्रातले संत होते सैना महाराज. अनेक पिढ्यापासून तिकडे रामसिंह उदयसिंह यांच्या दरबारातली सेवा होती आहे का? दुसरा संदर्भ त्यांचा महाराष्ट्रामधला संदर्भ सांगतो. ज्ञानोबारांचे वडील विठ्ठलपंत आणि सैना महाराजांचे वडील देवीदासजी हे एका गुरुचे शिष्य होते आहे का? रामानंदाचार्याकडे शिकायचे बरं का, रामानंदाचार्याकडे. आणि पाठामध्ये रोज गुरु सांगायचे, पोरांनो काय बाबा, हे बघा सध्या देव महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर नावाच्या गावात आहे. आणि त्याचं नाव काय आहे राजी? त्याचं नाव काय? विठोबा. कुणाचं? पांडुरंगाचं. आणि तो एवढा दयाळू आहे पोरांनो, एवढा दयाळू आहे, त्याच्या भक्ताची सेवा करण्याची सेवा करतोय का? एकदा तरी जन्मात आल्यानंतर त्याचं दर्शन घ्या. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय या जन्माचं सार्थकच नाही महाराज, आहे का? विठ्ठलाचे कल्याण होईल. कल्याण आहे का? रोज पाठात सांगायचे. पण कालांतराने विठ्ठलपंत आळंदीला आले, त्यांना 4 मुलं झाले आणि देवीदासजी उदयसिंहाच्या दरबारामध्ये सेवेला रुजू झाले आहे का? पण राजाच्या दरबारातल्या कार्यव्यापामुळे त्यांना कधी जन्मात पंढरपूरला जाता आलं नाही बरं का? मधून गुरुजी आहे का? जन्मात जाता आलं नाही. काही काही माणसं अशी असतात महाराज.
काय काय अशी माणसं असतात प्रत्येक गावामध्ये. याही गावात एक तरी असा माणूस असेल झांबरे मामा की ते अजूनही तालुक्यावर गेला नसेल. असे असतात माणसं. काही काही माणसाला काम दुसरं काहीच नसते. घरून शेतात, शेतातून घरी, घरून शेतात, शेतातून घरून शेतात, शेतातून एक दिवशी मरीन मसनवाड्यात नेऊन दुसरं काय आहे का? जाता आला नाही. फार उतरत्या काळामध्ये त्यांना खाली टाकल्यानंतर सैना महाराजांना आवाज दिला. सैना काय बाबा, पळतच आली. आपल्या बापाचं मुंडकं मांडीवर घेतलं, डोळे भरून. ओ बापाकडे दृष्टी टाकत असताना डोळ्याला धारा लागल्या होत्या. सैना महाराजांनी विचारलं, बाबा काय सैना, का रडताय? मोकळं करावं जरा याला, का रडताय? हे बघ सैना, माझे गुरु सांगून गेले होते, एकदा तरी त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या. पण मला कधी जमलं नाही रे. या दरबारातल्या कार्यव्यापामुळे एवढी माझी इच्छा पूर्ण करायचं काम तुझं. आता एकदा तरी त्या पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घे बघ. पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या अलंकापूर नावाच्या गावामध्ये माझे गुरुबंधू विठ्ठलपंत, त्यांना 4 मुलं आहेत. वयानं लहान आहे पण अधिकार एवढा महान आहे. 1400 वर्षे जगलेल्या चांगदेवाला सुद्धा लोटांगण घालावं लागलं आहे का? त्यांचंही दर्शन घेऊन ये. हो बाबा, एवढं सांगून बापानं डोळे मिटले. बाप गेल्यानंतर बापाचं काम कुणाकडे येत आहे? जावयाकडे, भागवत कुणाकडे? मुलाकडे आलं का? उदयसिंहाचा मुलगा रामसिंह राज्य करायला लागला. त्याच्या हातात कारभार आला आणि तो रामसिंह नावाचा राजा क्रूर स्वभावाचा होता. त्याचं कारण होतं, त्याला कोड होता. कोड असल्यामुळे उष्णता सहन होत नव्हती आणि मग तो चिडचिड चिडचिड करायचा. क्रूर स्वभावाचा राजा. पण राज्य कारभार सांभाळत असताना सैना महाराज सेवेला रुजू झाले. पण सैना महाराजांनी मरताना बापाचे वाक्य लक्षात ठेवले होते, तू पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतोय का? पंढरपूरला जेव्हा जाता येईल तेव्हा जाऊ, पण त्याच्या भक्ताची सेवा करायचं विसरायचं नाही. आणि म्हणून वारकरी दिसला की घरी न्यावं. बरं का एकनाथराव, घरी न्यावं, पाद्यपूजा करावी, मस्तपैकी जेव घालावं आणि यथामती घडण तशी दक्षिणा देऊन वाटेल लावं. दक्षिणावर का ते तुम्हाला मुद्दाम सांगायला. बाकी जेव घातलं त्याने चांगलं, ते दक्षिणा देऊन वाटेल लावं. रोजचा नियम आहे का? अरे त्या काळामध्ये कधीतरी 6 महिन्याला, वर्षाला एखादा वारकरी पाहायला मिळायचा आहे का? आणि म्हणून सैना महाराजांना वारकरी दिसला की घरी न्यावं, पाद्यपूजा करावी, यथामती जे काही घडण ते सेवा करावी आहे का? आणि एक दिवसची घटना, 10-15 वारकरी, खांद्यावर भगवी पताका, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करत येत असताना सैना महाराजांचे लक्ष गेलं. सैना महाराज त्या वारकऱ्यांजवळ गेले, त्या वारकऱ्यांच्या पाया पडले आणि त्या वारकऱ्याला घरी घेऊन त्या वारकऱ्यांची हजामती सुरू केल्या आहे का? सेवा करू लागले. कोण? सैना महाराज. पण इकडे दरबार आपल्या राजाला लहर आली महाराज. तुम्हाला माहिती आहे राजाला कधी लहर येईल काही सांगता येत, म्हणून ते गाणं होतं नाही, लहरी राजा प्रजांदळी अधांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लहरी राजा प्रजांदळी, लहरी राजा प्रजांदळी, अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा गेलं तुझं, गेलं नाही, आज मग तुझं सरकार आहे का? गेलंच म्हणाल का? गेलं म्हणाय. लहर आली लहर आणि आदेश दिला, कोणीतरी जा सैनाला बोलवा, राजाची हजामत करायची म्हणाय का? 10-5 सेवक पळत आले आहे का? त्यातले 2-3 सेवक पळत गेले. सैना महाराजांना आवाज दिला, सैना राजाची हजामत करायची आहे. सैना महाराज वारकऱ्यांच्या हजामतीमध्ये मग्न झाले होते, पण दारामध्ये बायको सुंदराबाई होती आहे का? तिने आवाज ऐकला,
आणि हात जोडून सांगितले, हे बघा मालक वारकऱ्यांची हजामती करतात, त्यांची झाल्यानंतर मी वाट लावून देते. असं आहे का? हो. निघाले. दरबारात गेल्यानंतर राजाने विचारलं, सैना आला नाही? म्हणजे नाही महाराज. का? कुठल्या तरी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर नावाच्या गावामध्ये कोण्यातरी पांडुरंगाचे भक्त फाटक्या कपड्याचे भव्य पताकावाले आलेत आणि त्यांच्या हजामती चालू आहेत आणि त्यांची झाल्यानंतर येणार आहे ते. ऐका, असं कोण म्हटलंय? बायको कोण म्हटलं? असं आहे का? म्हणे हो. त्याच दरबारामध्ये सैना महाराजांचं वर्चस्व सन्न होणारे काही होते आहे का? आणि पूर्वीपासून आहेत महाराज, पूर्वीपासून आहेत. चांगले वाईट माणसं पूर्वीपासून आहेत महाराज. हे समतोल आजचा नाही. आज आपल्याला वाटतं आपल्याला लोक नाव ठेवतात, आपली बदनामी करतात. अरे बदनामी, नाव, निंदा कुणाची करीत नसतात महाराज. निंदा कुणाची होती? ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याची निंदा होते. रिकामट्याकडे माणसाची निंदा कोण करायला लागलाय आहे का? अरे निंदा कुणाची? जे जिंदा आहे त्याचं नाव निंदा आहे का? नाही का? चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला असतं का नाही? मामा तुमचं काय नाव आहे? वा, चांगलं नाव आहे बघा. पटेल, चांगल्या माणसाला काय असते? गचपडीची गोळी खातो म्हणजे आता. अरे चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहे का? आणि म्हणून दरबारामध्ये संधी मिळाली काहींना. अरे काही माणसाई जवळ सध्या हळदी कमी झाल्यात आणि मिठाचे पुढे भरपूर झाले. मिठाचे पुढेच भरपूर झाले. जखमेवर हळद लावावी का मीठ चोळावं? बघा, मीठ म्हणा, मीठ नाही, मीठ चोळणारे भरपूर झाले. मीठ चोळणारे, हळद लावून जखम दुरुस्त करणारे कमी झाले आहे का? आईची संधी मिळाली. राज, हा अपमान आहे तुमचा. कोण लागला तुमच्या पुढे? ते वारकरी फाटक्या कपड्याचे. पगार तुमची आणि शेवा त्या वारकऱ्यांची फाटक्या कपड्याच्या. शेपारलाय हा, याला सजा झाली पाहिजे. आणि म्हणून वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या सैना महाराजांना राजानं आदेश दिला, दरबारात हजर करा आणि माझ्या समोर फासावर द्या. कुणाला? फासावर द्या बर का. फासावर द्या म्हटल्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. ऐका, काय अपराध घडला माझ्या सैनाचा? माझ्या फाटक्या कपड्याच्या भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची हजामती केली आणि सजा फाशीची आहे. सैना महाराजांना सजा झाली तर कमीपणा माझा आहे. आणि म्हणून जगाच्या मालकानं क्षणार्धात विटे म्हणून उडी टाकून दरबार गाठला. सैना महाराजांचं रूप धारण केलं आणि राजाला साष्टांग दंडवत घातलाय का? राज, एवढ्या वेळेला अपराध पोटात घाला बरं. पुन्हा असा अपराध होणार नाही. शिवेला घ्या. त्याच वेळी राजाची हजामत सुरू केली सैना महाराजांना. एका पूर्वीच्या काळातली गोष्ट ही, आता नाही. पूर्वी खुर्च्या नव्हत्या महाराज. हो बरं का आपा, मुरली आपा, खुर्च्या होत्या का पूर्वी? नाही. कशावर होती मग? गुडघ्या मुडगं बघा. हे पण खरं आहे मला, हे खोटं नाही का? बसायचं कशावर? पोत्यावर होत. गुडघ्यातच मुडकं घालतात महाराज. ते आमच्या ते पोळ्याचे म्हातारे यायचे आमचे आजोबा कटिंग करायला, ती दाढी करायला, कटिंग करायला म्हातारी. ते वर्षित दिलेलं असायचं महाराज. आणि ते आल्यानंतर ते लहान लहान लेकरं दिसली ती की पळून जायचे गावाच्या बाहेर. कारण ते म्हातारा असं होतं, लेकरू आलं थोडे थोडे कमी करा मला, ते कमी थोडी थोडी करीतच नसायचं. त्या लेकराचं दोन्ही गुडघ्यात मुडकं दाबून ठेवायचं, भाजून टाकायचं. त्याला माहिती आहे पुन्हा 8 दिवसाला यायची गरज नाही का? हो, मग कशावर बसायचे? पोत्यावर. अरे जगाचा मालक एका संतासाठी पोत्यावर बसलाय का? हजामत सुरू केली. फवारा नव्हता, वाटीत पाणी घेतलं. वाटीत पाणी महाराज. पाणी कशात आहे भागवत? वाटीत. म्हणून मन आहे का नाही ती एक आपली? वाटीत पाणी. तुम्हीच म्हणाय बाबा, ते मी कशाला म्हणा. पाणी वाटीत पाणी आहे. पोत्यावर बसला जगाचा मालक. हजामत सुरू केली राजाची. पण ऐका, तो राजा अधून मधून वाटीत बघायचा. त्या राजाला वाटीमध्ये पाणी दिसत नव्हतं, वाटीमध्ये जगाचा मालक दिसत होता. ऐका, जगाचा मालक. काय भाग्य असं. वा, आहे ते पण आहे. कैसे नवाल झाले पारी वा
वाटी माझी दिसे हरी, कैसे नवल झाले परी. वाटी माझी दिसे हरी, वाटीत देव दिसलाय का? हजामत पूर्ण झाली. महाराजांनी सांगितलं राजा कुठं काही कमी जास्त असेल तरी एकदा बघून घ्या, तुमचा राग माहित आहे. आणि कमी जास्त पाहण्यासाठी काय पुढे केलं बाबासाहेब? काय पुढे केलं? डचकू नका बरं, काय काळजी करू नका. आरसा समोर केला आरसा. आता तुम्ही सांगा, ज्याला वाटीत देव दिसतो त्याला आरशात कोण दिसणार आहे? हा कोण म्हणलं? सनी देव. चतुर्भुज दिसला, साधा नाही दिसला, मार साधा नाही. रूप पाहता दर्पण